चंद्रकला गंगाराम मेश्राम होशाळकडच्या. ठीक आहे. बरं तुझं नाव? पायल गंगाराम मेश्राम, राणा सारखेला धरण, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ. ओके. तुझं? सोनल गंगाराम मेश्राम, राणा सारखेला धरण, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ. ठीक. तुमच्या मालकाचं नाव सांगा. नाही, तुमच्या मिस्टरांचं नाव, मालकांचं नाव. गंगाराम पूर्ण नाव? गंगाराम बापूराव मेश्राम. ठीक आहे. सध्या तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतात? 2 मुली. आम्ही म्हणजे तुमचं? हो, आम्ही तिघी जणी राहतात. अच्छा. तुम्ही रोजगार काय करता, म्हणजे कामधंदा काय करतात? शेतीमध्ये. स्वतःच्या शेतीमध्ये का दुसऱ्यांच्या शेतीमध्ये? ठीक आहे. किती एकर शेती? 5 एकर शेती आहे. ठीक आहे. बेटा तू काय करते? कितीला आहे? ठीक आहे. तू कितीला? 11ला आहे. तुमच्या मालकांनी कोणत्या वर्षी निधन झालं, म्हणजे आत्महत्या कोणत्या वर्षी केली? 5 वर्ष झाल्या. इसवी सन सांगा ना. 2005 मध्ये का 6? आता 5 वर्ष गावा निघलं का दसऱ्याच्या दिवशी ना. आता आमचं अनपडत. अच्छा, ठीक आहे. कर्ज घेतलं होतं का त्यांनी? किती घेतलं होतं? हे सोसायटी काढली होते, 17 का 18 हजार काढले होते ते ना. तेवढं माहिती नव्हते ना, कारभारी होते. अच्छा. कर्ज म्हणजे सोसायटीचं होतं? सोसायटी हे असे होते. बँकेचे होते? सावकारांचं? अच्छा. तेनच आणि ना आम्हाला काही तेवढं नाही. आता तेनं कसं झालं तर तसं नका माळ हात. बरं, ठीक आहे. तुम्हाला म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तुम्हाला असं काही ते चर्चा वगैरे, जरा टेन्शन मध्ये तणावग्रस्त होते का? म्हणजे तेवढं काहीच सांगितलं त्या, काहीच नव्हतं. चांगलेच होते. काही घरी बोलले नाही, काही नाही. असं करतो तसं करतो नाही, काहीच नाही. आत्महत्या घरी केली का शेतात? सध्या शेती किती आहे तुम्हाला? त्यावर्षी तुमची शेती पिकली होती का? नाही, सोयाबीन. सोयाबीन होती. म्हणजे तुमची शेती म्हणजे काहीच निघतच होता. सोयाबीन टाकली होती सोबत वावरात. छपा नाही, काय नाही, खूप गवत होतं. अच्छा. ठीक आहे. शासनाने काही मदत केली तुम्हाला? नाही, काहीच नाही. त्यांचं वय काय असेल त्यावेळेस अंदाजा? 30-32 होते. ठीक आहे. तुम्हाला कोणतीही मदत केली नाही? असं भाऊ देते मदत आता कोणतं. अच्छा, ठीक आहे. किशोर भाऊ दिवाळी. तुम्हाला कोणत्या प्रकारे मदत पाहिजे शासनाकडून? तुम्हाला कोणत्या प्रकारे मदत? आम्हाला तर किती चांगले का लेकराचं शिक्षण म्हणे ते नाही देते तिकडून. अच्छा. पैसा नाही, असे दप्तर, कपडे, बुक असे देते. बर. पैसा मिळाल म्हणे. मिळेल. हो, मला का म्हणे सर्विस देऊ का म्हणे. तर मला शिकून नाही हा, तर तुम्हाला पैसा देता म्हणे. तुम्ही सांगता ना, असं सांगा की माझ्या मुलीला नोकरी लावा, तुम्हाला पैसे पाहिजे. तुम्हाला मदत म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये पैसे पाहिजे? पैसा का पैसा तर नाही मिळणार, पण हे लेकराले सर्व्हिस लागली पाहिजे. दोन्ही मुली. हो. तुम्हाला काय वाटतं? नोकरी करायची का? ठीक आहे. शासनाकडून तुम्हाला म्हणजे नोकरी मिळाली? मदत नाही दिली मला असं बोलायचं. ठीक, तुम्हीच बोला. तुला मला पण नोकरी. ठीक आहे, चालेल.